काही महिन्यापासून अहमदनगरमध्ये एक दंगलखोर संघटना सक्रिय झाली आहे। त्यांचा एकच उद्देश आहे की अहमदनगरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल कशा प्रकारे घडवावेत। याच अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील गंगा उद्यानमध्ये एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। त्याच्यात असं दाखवण्यात आलं आहे की काही बुरखाधारी तिथं नमाज पठण करत आहेत आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर म्हणजे एक व्यक्ती तो व्हिडिओ काढतो आणि तो एका दंगलखोर संघटनेच्या व्हॉट्सअपवर किंवा ग्रुपवर तो शेअर करतो। काही मिनिटातच तिथं काही संघटनेचे लोक येऊन धिंगाणा घालतात। तिथं अहमदनगरचे लोकप्रतिनिधी येतात, वातावरण दूषित करतात, हवन करतात, भजन कीर्तन करतात, वराची पूजा करतात आणि शुद्धीकरण केल्याचा बनाव करतात। हे सगळं जेव्हा क्रोनॉलॉजी पाहिली तर काही बुरखाधारी नमाज पठण करणे, एक व्यक्ती तिथला व्हिडिओ काढतो आणि मग हे सगळं सक्रिय पूर्ण सायकल जी आहे ती फिरून तिथं मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं। तर जेव्हा या पूर्ण व्हिडिओला आपण एकदम बारकाईने पाहिलं तर असं दिसतोय की संबंधित जे बुरखाधारी आहे ते मुस्लिम समाजातले नाहीत। षडयंत्र याच्यासाठी करण्यात आलं आहे की अहमदनगरमध्ये हिंदू मुस्लिमांची दंगल व्हावी। षडयंत्र खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे, परंतु त्यांची दिशा चुकल्यामुळं हा सगळा बनाव उघडकीस येतोय। संबंधित व्यक्ती हे मुस्लिम समाजाला बदनाम करण्यासाठी हा सगळं षडयंत्र करत आहेत। व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यानंतर त्याच्यात काय काय त्रुटी आहेत हे पोलीस प्रशासनाला निदर्शनास येईल। त्यासाठी आम्ही SP साहेबांना निवेदन देऊन या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसंच ईदच्या दिवशी मालीवाडा भागामध्ये एका कचरकुंडीमध्ये मांस सापडला आणि असं दाखवण्यात आलं आहे का एक बुरखाधारी ते मांसाची पिशवी तिथं फेकत आहे। परंतु काही टेक्निकल विषय आमच्या लक्षात आले आहेत की सदर जी बुरखाधारी आहे यांनी जी पिशवी फेकली ती पिशवी सकाळी 12:11 तिथं फेकण्यात आली आणि काही तिथले जे संघटनाचे लोक आहेत त्यांना हे निदर्शनास रात्री 8 वाजता आला। म्हणजे 12 वाजेपासून 8 वाजेपर्यंत ती पिशवी तिथंच होती असं दिसतंय। मग माझा एक प्रश्न निर्माण झाला आहे की 12 वाजेपासून 8 वाजेपर्यंत परत त्या कुंडीवर कोणी काही फेकलं नाही का? एक दुसरा विषय का 12 वाजेपासून 8 वाजेपर्यंत कोणी 4 पायाचं जानवर, कुत्रा म्हणा किंवा दुसरं, त्या कचरकुंडीच्या जवळ गेलं नाही का? का तिथले सगळे जे कुत्रे आहेत ते व्हेजिटेरियन आहेत? विषय हा आहे का 12 वाजेपासून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली का 12 वाजेपासून 8 वाजेपर्यंत जेव्हा हे प्रकार उघडकीस आला तेव्हापर्यंत ज्या ज्या लोकांनी तिथं कचरा टाकला किंवा तिथून गेलेत त्या सगळ्यांची चौकशी होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून हा जो षडयंत्र आहे ह्याचं सगळं छडा लागेल। हे सगळं क्रोनॉलॉजी पाहताना असं वाटतंय का काही दंगलखोर संघटना हे मुस्लिम समाजाला बदनाम करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर शहरामध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे का हे जे लोक आहेत म्हणजे आपण जर ते गंगा उद्यानातला तो जो व्हिडिओ काढणार आहे याला जर व्यवस्थित धरून चौकशी केली तर मला वाटतं सगळं षडयंत्र हे सगळं जनतेसमोर येईल। म्हणून SP साहेबांना आणि तिथले पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती आहे का आपण याचा लवकरात लवकर चौकशी करून छडा लावावा आणि जनतेसमोर हे जे सगळं षडयंत्र करणाऱ्या लोकांचे, तसेच आमची माननीय SP साहेबांना आणि तोफखाना पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती आहे का त्या गंगा उद्यानामध्ये सकाळी 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत कोणते बेकायदेशीर कृत्य चालतात किंवा काय अश्लील चाळे चालतात याचंही आपण तिथं जर रेड केली तर आपल्याला लक्षात येईल का त्या गंगा उद्यानाचा उपयोग सार्वजनिक लोकांसाठी, जनतेसाठी आहे। तिथं काय काय इलिगल कामं होतात याची आपल्याला सगळ्यांना पोलिसांनी जर तिथं रेड टाकली तर आपल्याला माहिती भेटेल। धन्यवाद।